हॅलो, आपल्यापर्यंत माझा आवाज येतोय का? आपण चॅटबॉक्स वरती टाकायला हरकत नाही. हॅलो, सहजोगा मेडिटेशन लर्निंग सेशन येतोय? हा, ठीक. जर आमचे नाना त्यांचं थोडं ऑफिसचं काम सुरू झाल्यामुळे तिथं उपस्थित नाहीये, त्यामुळे जरा थोडीशी टेक्निकल अडचण आली, पण दुसऱ्या टीमने लगेच टेक ओव्हर केलंय. मगाशी मी असं सांगत होतो की 12, 13, 14 जून आपण भेटू शकलेलो नाही. 12 तारखेला संध्याकाळी आपल्याला शौनक जितेंद्र अभिषेकीजी यांच्या कार्यक्रमाचं आम्ही आमंत्रण दिलेलं होतं. कदाचित आपण कार्यक्रम पाहिला असेल, आवडला असेल. ज्यांच्याकडून हा कार्यक्रम अटेंड झाला नाही तर त्या कार्यक्रमाचं संपूर्ण रेकॉर्डिंग अवेलेबल आहे यूट्यूबवरती. आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू. आमचे जे सहयोगी स्वयंसेवक आहेत ते आपल्यापर्यंत पाठवतील. 12 तारखेला आपल्यापैकी काही महिलांनी हा महिला सेमिनार अटेंड केला असेल अशी देखील आम्ही आशा करतो. सहयोग ध्यानाची ही जी सत्र लॉकडाऊनच्या काळात चालू आहेत 27 मार्च पासून, आणि डॉक्टर साहेब जवळपास 81हून अधिक दिवस माफ करा, आय थिंक 85 वगैरे झालेले दिसत. मी आजच आकडा लिहित असताना माझ्या लक्षात आलं मेसेज टाईप करताना. खूप मोठा असा काळ आहे आणि ह्या काळामध्ये आपण सहयोग ध्यान इतक्या उत्स्फूर्तपणे स्वीकारलेलं आहे. सहयोग ध्यान हे 3 सत्रांमध्ये डिवाइड आहे, जे आम्ही आपल्याला स्क्रीनवरती दाखवतो. प्रत्येक जे सत्र असतं 5 वाजता जे सुरू होतं, तर आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक विषयाला आम्ही व्यवस्थितरित्या वेळ देऊ शकू. पहिला जो भाग आहे, नेक्स्ट आणखी सहयोग ध्यान ह्यामध्ये आपण पहिला जो अर्ध्या तासाचा भाग आहे त्याच्यात सामूहिक ध्यान करतो. जे नवीन आले ते आत्मसाक्षात्कार घेतात. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सहयोग ज्ञान. प्रत्येक दिवसाला एक विषय असतो. आज आपण श्री मातांची अमृतवाणी ऐकणार आहोत. नैराश्याशी सामना कसा करायचा हे देखील बघणार आहोत. दर दिवशी आपण एक एक विषय कव्हर करत ऑलमोस्ट आपण जवळपास 20 विषयावरती आतापर्यंत ज्ञान घेतलेलं आहे. आणि बेसिक सहयोगा लर्निंगचा जे काही एक साधं इनिशियल बिगिनरचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण केलेलं आहे आपण. ज्यांनी अजूनही जुनी सत्र अटेंड झाली नाहीत त्यांच्यासाठी एक व्यवस्था मी थोड्या वेळात सांगणार आहोत. तिसरा भाग असतो ध्यान की बात. ध्यान की बात म्हणजे आपल्याला मागच्या गेल्या 48 तासात ध्यानावरती काही समस्या आल्या, प्रश्न असतील, त्याची डायरेक्ट लाईव्ह उत्तर आम्ही आपल्यापुढे प्रस्तुत करत असतो. आजच्या सामूहिक ध्यानाला आपण सुरुवात करणार आहोत. सामूहिक ध्यानामध्ये सगळ्यात आधी आपण कुंडलिनी शक्तीला सहस्रावरती उचलतो, म्हणजे कुंडलिनी चढवून बंधनं घेतो, ज्याला आपण सुरक्षा कवच देखील म्हणतो. त्याचबरोबर संतुलन साधून आपण ध्यान करत असतो आणि ह्या ध्यानानंतर मग आपण सहयोग ज्ञानाकडे जातो. आजच्या ह्या सत्रामध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात अशी माहिती देतो. स्क्रीन इथं माझ्या बाजूला हा जो चार्ट आहे तुम्ही बघू शकाल. थोडासा चार्ट वरती. हा, आपल्या शरीरामध्ये ध्यान करण्यासाठी जन्मापासूनच एक व्यवस्था आहे जिचं नाव आहे कुंडलिनी शक्ती. 3.5 वेटोळे घालून ती इथं बसली आहेत. 3 नाड्या आहेत, उजवी, डावी, मध्य. ही भविष्यकाळ आपली कार्यशक्ती, डावी इच्छाशक्ती, भूतकाळ, मधली नाळी आध्यात्मिक उत्क्रांतीचा मार्ग आहे, सुषुम्ना वर्तमान काळ दर्शवते. श्री माताजी निर्मला देवी ज्या सहयोगाच्या संस्थापिका आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे उजव्या आणि डाव्या नाळीत संतुलन आलं की ही कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व गतीने वर येते, टाळू भागातून बाहेर पडते. खाली आहे पहिलं मूलाधार चक्र, वरती स्वाधिष्ठान, नाभी, अनाहत, हृदय चक्र, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार. प्रत्येक चक्राचं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक असं कार्य आहे. आज आत्ता आपण काय करणार आहोत, त्या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन करू. शक्ती वर येईल, टाळू भागातून बाहेर पडली की थंडावा येतो, म्हणजे थंड लहरी व्हायला लागतात. शीतल चैतन्य लहरी असं त्याला म्हणतात.
चैतन्य लहरीला आपण इंग्रजीत व्हायब्रेशन्स देखील म्हणतो. टाळू भागातून येतात, दोन्ही तळहातातून येतात. हे व्हायब्रेशन्स प्रवाही झाले, सुरुवातीला गरम असतात, नंतर थंड होतात. आपल्या दोन्ही नाळ्याचं संतुलन आपल्याला हातावरती कळतं. प्रत्येक चक्र जे आहे ही शक्ती सतत वर खाली होते ध्यानामुळे. सकाळ संध्याकाळ आपण जर ध्यान केलं तर ही शक्ती सतत प्रवाही राहून प्रत्येक चक्र हे एका फ्रिक्वेन्सीला येतं. त्यामुळे आपल्या प्रत्येक चक्राचं शारीरिक कार्य, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक संतुलनात येतं आणि असंख्य असे त्याचे सद्गुण आपल्या आत प्रस्थापित होतात. व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण बदल होतो. संतुलन आल्यामुळे शारीरिक आरोग्य, आपलं स्वास्थ्य सुधारतं. छोट्या मोठ्या तब्येतीच्या कुरबुरी ह्या संतुलनात येतात. डावी बाजू ज्यावेळी शुद्ध होते त्यावेळी आपल्याला शांत झोप लागणे, आपलं श्वासमध्ये संतुलन येणं, किंवा जर डावी बाजू आणि चौथं आणि पाचवं जर चक्र आपलं मजबूत असेल म्हणजे ध्यानाद्वारे, तर जो काही बाहेरच्या विषाणूचा प्रभाव आपल्यावर होतो, रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते. असे असंख्य याचे फायदे आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य सुधारतं, कुटुंबामध्ये शांती असते, कारण आपल्यामधनं शांती ही प्रस्थापित होते. अशा ह्या सहयोग ध्यानाचे अनेक लाभ आहेत. सहयोगामुळे फायदे होतात म्हणून सहयोग नाही करायचं. सहयोगामुळे पहिली कुठली गोष्ट छान होत असेल तर कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊन आत्मसाक्षात्कार भेटणे. आपली मानुष्य म्हणून आपली जी काही एक स्वतःला दिलेला जो अधिकार आहे परमेश्वराने, तो म्हणजे स्वतंत्र, म्हणजे आपला आत्मा हा जागृत होऊन आपण काय आहोत ह्याची ओळख पटणे आणि आध्यात्मिक प्रगती, शारीरिक, मानसिक, बौद्धिक हे आपल्याला सोबत येणारे फायदे आहेत. त्याच्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. सकाळ संध्याकाळ ध्यान केलं की सगळं सुलभ आहे. ध्यान नेमकं कसं करायचं हे आता आपल्याला डॉक्टर विश्वजित चव्हाण माझ्यासोबत आहेत, ते आपल्याकडनं आता ध्यान करून घेतील. तदनंतर आजचा जो विषय आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. श्री माताजींची अमृतवाणी देखील ऐकू आणि तुमच्या गेल्या 3 दिवसात आपण एकमेकाशी संपर्क नाही होऊ शकला, काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं घेऊ. त्याचबरोबर 5 वाजताचं हे जे सत्र आहे ते ह्या 30 जूनपर्यंत तरी अशाच पद्धतीने ठेवावं, अशा बऱ्याच लोकांची डिमांड आहे. त्याची वेळ बदलवायची का अशी जर आपली काही सूचना असेल तर कमेंट बॉक्स जेव्हा ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव आणि शहराचं नाव, समजा स्वप्नील धाडे पुणे, 6 वाजता, 9 वाजता, रात्री 3 वाजता, मला जे काही योग्य वेळ वाटते ते मी टाकणार. येते लक्षात? अर्थात 12 वाजेच्या आधीचीच टाका. ओके डॉक्टर साहेब, काय म्हणतात, आपण 3 दिवसांनी आपल्या परिवाराला भेटतोय, कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टरांनाही घ्या जरा स्क्रीनवरती पूर्ण वाईट. डॉक्टर साहेबांनाही सगळ्यांची आठवण येत होती. डॉक्टरांना म्हटलं आपण नवीन मायक्रोफोन जाऊन जरा भेटूया. माझाही हात जरा माईक धरण्यात व्यस्त होता. आता थोडं जरा मोकळं वाटतंय डॉक्टर मला. तुम्ही नेहमीच मोकळे होता. चला तर ध्यानाला सुरुवात करूया. डॉक्टर विश्वजीतजी कृपया ध्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहयोग परिवारातर्फे येथे उपस्थित सर्व ऑनलाईन साधकांना जय श्री माताजी. आपण आता ध्यानाला सुरुवात करायची आहे. ध्यान करणं आणि ध्यान होणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमपूज्य श्री माताजींना वास्तविक ह्या 2 पैकी ध्यान होणं ह्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. पण तरीसुद्धा काही कृती आपल्याला करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये संतुलन आणि आपल्या स्वतःची ओळख करून देण्यासाठी करण्याची जी प्रार्थना आहे त्या. संतुलनाशिवाय ध्यान होत नाही आणि प्रार्थना म्हणल्याशिवाय आपलं मन, विचार, बुद्धी, शरीर, अहंकार, प्रतिअहंकार हां हां
हॅलो, जय श्री माताजी. हॅलो, येते ऐकू आता व्यवस्थित? हॅलो, जय श्री माताजी. आधीपेक्षा आता बहुतेक चांगलं ऐकू येते. दिवसभराच्या घडामोडीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत असतो आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. जसं ऑफिसमध्ये गेलं की आपण ऑफिससारखे होतो, घरात आलो की आपण घरासारखे होतो. असं प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व असतो आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही आपण थोडक्यात त्याला पात्र म्हणूया, त्या त्या घटनेमध्ये त्या त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. पण बराच वेळेला हे सगळं करत असताना पुन्हा आपण ओरिजिनल कोण आहोत हे कधी कधी विसरायला होतं. आणि तो पडलेला विसर घालवायचा असेल आणि आपण मुळात कोण आहोत हे पुन्हा आठवण करून घेण्यासाठी प्रार्थना करावी लागते आणि मग ध्यान होत जातं. तर आता आपण जे काही करणार आहोत हे पूर्ण हृदयापासनं लक्षपूर्वक आणि आपल्या समोर परमपूज्य श्री माताजींची जी प्रतिमा आहे तिला अनुसरून त्यांच्या समोर बसून आपण हे करत आहोत ह्याचं भान सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. दोन्ही हातांची बोटं व्यवस्थित ओपन करा. परमपूज्य श्री माताजींकडे बघा आणि एकदा हात जोडून विनंती करा, परमपूज्य श्री माताजी, आजचं हे ध्यान आपणच आमच्याकडून करून घ्या व आम्हाला संतुलन अवस्था प्रदान करा व परम चैतन्य शक्तीची अनुभूतीची जाणीव करून द्या. दोन्ही हातांवर लक्ष द्या. या इथे टाळूमध्ये पण बघा. परमपूज्य श्री माताजींकडे बघत बघत हे करा. आता पूर्ण लक्ष स्वतःमध्ये देऊन आपण कुंडलिनी चढून बंधन घेऊया, सुरक्षा कवच घेऊया. दोन्ही हात मांडीवर ठेवून आता आपण 3 महामंत्र म्हणायचे आहेत. पण आज आपण स्क्रीनवर नाही दाखवणार आहोत. हळूहळू आपले 3 महामंत्र पाठ झालेत का ते बघायचे. डोळे बंद करून शांतपणे आपण ते म्हणणार आहोत. समजून घेत त्याचा अर्थ जाणून घेत हे म्हणायचं आहे. ओम त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला
देवै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देवै नमो नमः। श्री गणेश साक्षात ॐ त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः। संतुलनासाठी आपला उजवा हात धरणी मातेवर ठेवून डाव्या हातावर लक्ष ठेवायचंय। हे कुंडलिनी माते, कृपा करून आमच्या डाव्या बाजूकडील असंतुलन धरणी मातेत शोषून जाऊ देत। उजवा हात मांडीवर घ्या, डावा हात कोपरात पाकून आकाशाकडे। हे कुंडलिनी माते, कृपा करून आमच्या उजव्या बाजूकडील सर्व असंतुलन आकाश तत्वात नाहीसे होऊ देत। सावकाश डावा हात मांडीवर घ्या, दोन्ही हातांवर आणि टाळूवर लक्ष ठेवा। आपल्या आंतरिक शक्तीकडे लक्ष द्या। मनामध्ये विचार येत असतील तर हम क्षम म्हणत राहा मनामध्ये, किंवा मोठ्याने पण म्हणू शकता। हम क्षम हम क्षम हम क्षम हम क्षम।
आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला जर काही विचार वाटत असतील तर तिथे आपण एक मंत्र म्हणूया. श्री निर्विचारिता साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री निर्विचारिता साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. आपल्या टाळूमध्ये आणि दोन्ही हातांमधनं जे चैतन्य वाहत आहे त्याला परम चैतन्य असं म्हणतात. त्या चैतन्याला उद्देशून आपण अजून एक मंत्र म्हणूया. श्री परम चैतन्य साक्षात. ओम त्वमेव साक्षात श्री परम चैतन्य साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. आता ह्याच अवस्थेमध्ये आपण 2 मिनिटं ध्यान करणार आहोत. डोळे मिटलेलेच ठेवा. दोन्ही हाताच्या चैतन्य आणि टाळूवरच्या चैतन्याकडे लक्ष देत देत आपण थोडंसं संगीतावरती ध्यान करणार आहोत.
आपल्याला दोन्ही हातांवर आणि टाळूवर परम चैतन्य शक्तीची अनुभूती जाणवली का? आधीपेक्षा आपले विचार शांत होऊन इकडे तिकडे पळणारं जे आपलं चित्त आहे ते अंतर्मुख झालं का? आधीपेक्षा आपल्याला प्रसन्नता आणि आनंद जाणवतोय का? हळूहळू आता डोळे उघडायचे. परमपूज्य श्री माताजींच्या प्रतिमेकडे बघायचंय. आता आपला उजवा हात टाळूच्या 2 इंच वर पकडायचा आहे आणि थोडासा वर खाली करून बघायचा आहे. तसंच डाव्या हाताने पण बघा. आता अजूनही कोणाला कमी जास्त जाणवत असेल, एक छोटासा प्रयोग करूया. डाव्या हाताला थंड आहे आणि उजव्या हाताला जर नसेल तर आपण डावी बाजू हळूहळू उचलून उजव्या बाजूला नेऊन टाका. डावी बाजू हळूहळू वर उचला, उजवीकडे नेऊन सोडा. असं 7 वेळा करायचंय, लक्षपूर्वक, आत्मविश्वास युक्त. आणि मग पुन्हा दोन्हीकडे चेक करा. ज्यांना उजवीकडे भरपूर जाणवतंय पण डावीकडे जाणवत नाहीये, त्यांनी उजवी बाजू उजव्या हाताने वर उचला आणि डावीकडे नेऊन सोडा. उजवी बाजू वर उचला, डावीकडे नेऊन सोडा. असं 7 वेळा करा. आणि सर्वजण आता शेवटी मध्य नाडीतनं खालनं वर टाळूच्या वर आणून सोडा. हे करत असताना म्हणायचंय, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि आता दोन्हीकडे लक्ष द्या. जय श्री माताजी. आता ह्या अवस्थेला असंच कायम ठेवत आपण पुढच्या सत्राकडे जाणार आहोत. स्वप्नीलजींना विनंती करतो की आपण पुढचं सत्र चालू करा. जय श्री माताजी. थँक्यू डॉक्टर साहेब. बऱ्याच लोकांकडनं आपण फीडबॅक घेतला होता ध्यानाच्या वेळेसंदर्भात. काही लोकांचं म्हणणं आहे 5 वाजताच ठीक ठेवा, काहींचं म्हणणं आहे 4 वाजता, काही म्हणतात 6 वाजता. बघू, आपण नाही झालं तर डॉक्टरांनी मी छापाकाटा करेल आणि मग दोन्ही बाजूने छापा असेल आणि 5ची वेळ मग आपण ठरवू. पण जे पहिल्यांदा आले आहेत त्यांना कसं वाटतंय? व्हायब्रेशन्स आलेत ना? आपली एकच जबाबदारी आहे, सकाळ संध्याकाळ ध्यान करायचं. ध्यान करण्यासाठी आपल्या
मदतीला सुरुवातीला आम्ही जो काही व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण जरूर रेफर करावा. त्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्ही गेलात, प्ले बटन दाबलं की शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला ध्यानाला मदत करतो. कुंडलिनी कशी चळवायची, बंधनं कशी घ्यायची आणि संतुलन करून ध्यानस्थ अवस्थेत कसं बसायचं. तुम्ही जी मंडळी अगदी अलीकडच्या काळात आलेली आहेत त्यांनी सगळ्या कार्यशाळा ह्या बघणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक गोष्ट निश्चित करा. तुम्हाला स्क्रीनवरती मी एक नंबर दाखवतोय, तो नंबर पहिल्यांदा आपण स्टोअर करून घ्या. नंबर स्टोअर करताना सहयोग व्हॉट्सॲप हा जो नंबर आहे 7447441505. या नंबरवरती आपल्या व्हॉट्सॲपवरून एक शब्द व्हॉट्सॲप करायचा आहे इंग्रजीमधून आणि तो आहे MARATHI. मराठीचं इंग्रजीतलं स्पेलिंग पाठवायचं MARATHI. तुमच्या व्हॉट्सॲपवरून या व्हॉट्सॲपला हा शब्द गेला की सहयोग शिकण्यासाठीच्या ज्या पहिल्या 3 कार्यशाळा आहेत ज्या TV9 वरती झाल्या होत्या त्याच्या लिंक आपल्याला येतील. सकाळ संध्याकाळ ध्यान कसं करायचं, सकाळ संध्याकाळ मीठपाणी कसं करायचं ते येईल. त्याचबरोबर मूलाधार ते सहस्रार चक्र अशी जी आम्ही एक सिरीज घेतली होती त्याच्या सगळ्या यूट्यूब लिंक येतील. त्याचबरोबर इडा पिंगला सुषुम्ना नाडी, परमचैतन्याचा वापर, अग्नितत्वाचा वापर हे सगळे एपिसोड्स आहेत. या एपिसोडमध्ये पहिल्या अर्ध्या तासाचा ध्यान कार्यक्रम सोडला की 30-40 मिनिटानंतर सहयोग ज्ञान हे सत्र सुरू होतं. त्यामध्ये ह्या विषयावरती डिटेल माहिती आहे. संबंधित चक्र स्वच्छ कशी करायची ती माहिती आहे, ती आपण फॉलो करावी. तुम्ही आमचा टोल फ्री नंबर स्टोअर करून घ्या 1800-30-700-800. या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधल्यानंतर आपण जर नवीन साधक असाल तर सांगा, मला नवीन साधकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडा किंवा ध्यानासंदर्भी काहीही आपली सूचना प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आमची टीम तुम्हाला कॉलबॅक करेल आणि तुम्हाला उत्तरं देईल. सहयोगमराठी.com ह्या वेबसाईटवरती देखील आपल्याला अधिकरित्या हे माहिती मिळू शकते. तर आता आपण पुढच्या सत्राकडे वळूया. सहयोग ज्ञान आजचा जो विषय आहे, खरं तर आम्हाला आज अधिकाधिक मेडिटेशनच करून घ्यायचं होतं, अधिक बोलायचं नव्हतं ध्यानाच्या नंतर. पण काल एक दुर्घटना घडली, मी त्याची नाव उल्लेख करणार नाही. डॉक्टर साहेब इथं जरा डॉक्टर नाही घ्या स्क्रीनवर. दुर्घटना अशी घडली की एक सेलिब्रिटी व्यक्तीने स्वतःचं आयुष्य संपवलं. या गोष्टीचा समाज जीवनावरती जसा कोरोना विषाणूच्या प्रभावानंतर बौद्धिक विचारसरणीवर बदल झाला आहे, मानसिक विचारसरणीवर बदल झाला आहे, इव्हन शारीरिक देखील. खूप सारे पोस्ट, कारण ती काही बातमी आम्हाला बघायला काल वेळच नव्हता, पण ज्यावेळी व्हॉट्सॲपमध्ये दिसायला लागलं, फोटो यायला लागलेत, लोक दुःखी झालीत. आपण भावनाशील होणं निश्चित आवश्यक आहे. क्रिया प्रतिक्रिया यायला लागल्यात, मग त्यातून लोकांचे काही संदेश देखील यायला लागलेत की आपण यश आपल्याला मिळतं परंतु अपयशाचा सामना करण्यासाठी काय केलं पाहिजे. हे सगळे काही शब्द आहेत. त्यातली एक जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये एक विषय दिलेला होता आणि त्यामुळेच मी आज बोललो की आज आपण नैराश्याशी सामना कसा करायचा ह्या विषयाला आपण हात घालूया. डॉक्टर साहेब, मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला होतो MITला, आमच्या तिथल्या मित्रांचा हा ग्रुप आहे. अकॉर्डिंग टू सायकोलॉजिस्ट देर आर 4 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स. इंटेलिजन्स कोशंट IQ, इमोशनल कोशंट EQ आणि कुणी म्हटलं सोशल कोशंट SQ आणि ॲडव्हर्सिटी कोशंट AQ. खरं तुम्हाला सांगू, असे Q हे खूप आहेत.
म्हणजे त्याच्या पुढे ए लावला की एक क्यू होतो, बी लावला की एक वेगळा होतो. तुम्ही जेवढे लावाल तेवढे. ई लावला तर इटिंग क्यू होणार, म्हणजे काय खायचं. प्रत्येक ई काही शब्द लावला की हा क्यू तयार होतो. पण ह्याची यंत्रणा ही आपल्या शरीरात आहे. कशी? इकडं बघा, ही जी डावी बाजू आहे ही आपली भावना शक्ती दाखवते. माहिती आहे, बऱ्याचदा आम्ही बोललेलो आपल्याशी. डाव्या बाजूला भावनाशीलता आहे, उजवी बाजू कार्यशक्ती आहे, मधली आध्यात्मिक शक्ती आहे. मग आता तुम्ही सांगा, EQ म्हणजे काय? इमोशनल कोशंट, भावनिक कोशांक. हा कुठं आहे? ठीक आहे. EQ इज अवर लेफ्ट पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. मधली स्पिरिच्युअल कोशंट, आणि ही राईट जी आहे ती आहे IQ. म्हणजे हा EQ झाला, हा IQ झाला, आणि SQ हा मध्ये आलेला आहे. सगळं काही आपल्या आत आहे. मग आता माझा इमोशनल कोशंट कमी झाला म्हणजे काय होतं? भावनिकदृष्ट्या असंतुलन आलं. हे असंतुलन एवढं वाढतं की डावी बाजू जी इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्तीवरती आपण एकदा प्रेझेंटेशन दिलं होतं की श्री माताजींनी याला काय म्हटलंय? फोर्स ऑफ लिव्हिंग, म्हणजे जिवंत राहण्याची शक्ती. म्हणजे अशी एक वेळ येते की आपली जिवंत राहण्याची इच्छाशक्तीच मरते. मग आता इथं ही नाडी काय आहे? चंद्र नाडी. तुम्हाला दिसतंय का? हे बघा, हा चंद्र आहे, हो ना? राहू दे. हा चंद्र आहे. चंद्र शीतल झाला म्हणजे काय होणार? पाणी शीतल झालं की काय होतं? बर्फ. बर्फ आणखी शीतल झालाय काय होतं? घट्ट होतो. मग ही इडा नाडी अधिकाधिक शीतल होत गेली की इच्छाशक्ती ड्राय होते. जर बर्फ वाहू शकतो का? नाही. मग तसंच होतं, जगण्याची इच्छा देखील संपते. आणि म्हणून एकदा मी बोलताना मागे उल्लेख केला होता की डावी बाजू जर अति फ्रीज झाली तर आत्महत्या करण्याचे विचार येऊ शकतात. अशा व्यक्तीच्या शेजारी जर सहयोगी असेल, तसा डावा हात जळ पडतो, त्याच्या डाव्या हाताला मुंग्या येतात, चुरचुरल्यासारखं होतं. म्हणून आम्ही याच्यावरती जास्त चर्चा न करता डॉक्टरांनी आम्ही काय केलं होतं की हा कोरोनाचा पिरियड आहे, मेणबत्ती उपचार तुम्हाला शिकवला होता. का? कारण अग्नितत्वाचा वापर केला तर त्या अग्नीचा वापर करून प्रत्येक चक्राला आपण व्हायब्रेशन्स देतो, अग्नीवरती हात ठेवतो, डाव्या बाजूला ऊर्जा मिळते. म्हणजे जो अतिशीतल झालेली चंद्रनाडी आहे तिला तिचं टेम्परेचर वाढवतो, म्हणजे ती संतुलनात येते. सूर्यनाडी अति गरम असते, तिला थंड करावं लागतं. ही अति थंड आहे, तिला थोडी गरम करावं लागतं. म्हणून डाव्या बाजूला अग्नितत्वाचा वापर असतो. इच्छाशक्ती प्रवाही होते आणि मग निरीच्छा, नैराश्य ह्या गोष्टींपासून दूर जात. दोन प्रॉब्लेम आहेत, फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल. फायनान्शियल प्रॉब्लेमला पैसे हेच उत्तर आहे, नाहीतर जीवनाचा स्तर खाली येतो. नॉन फायनान्शियल प्रॉब्लेम हे रिलेशनशिप लेवलचे असतात. नॉन फायनान्शियल प्रॉब्लेम हे इतर व्यक्तिसंबंधातून निर्माण होत असतात. मग अशा वेळी डाव्या बाजूवरती अटॅक होत असतो. आता आपण सहयोगी आहोत, आपण ध्यान करतो. सहयोगी आहोत म्हणजे सहयोग ध्यान करणारे ते सहयोगी. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपलं दररोज जर उजव्या डाव्या बाजूचं संतुलन असेल, ती व्यक्ती ध्यान करत असेल, तर इतक्या टोकाचे विचार आपल्यापर्यंत येऊ शकतील का? नाही. मागच्या वेळी सांगलीवरून आपल्यासोबत एक नवीन साधक जॉईन झाले होते. त्यांनी ओपनली व्हिडिओ कॉलमध्ये सांगितलं की माझ्या मनामध्ये इतकी नैराश्य आली होती की मला उगाचच आत्महत्या करावंसं वाटत होतं, पण सहयोग ध्यान करायला लागलो आणि किती बदल झाला. मी तुम्हाला एका व्यक्तीचा फोटो खरं आता स्क्रीनवर मला दाखवायचा होता, पण शक्य झालं तर बघतो मी. आज सकाळी मला आमची सगळी टीम जी आहे ती काही ना काही पोस्ट पाठवतात, काय बदल होत आहेत त्या बाबतीत. ही व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातली आहे, वय वर्ष 67. आत्मसाक्षात्कार घेऊन 2 वर्ष झाले होते, पण ध्यान मीठपाणी करत नव्हतो. आता 20 दिवसापासून ध्यान आणि मीठपाणी करत आहे. त्यांचा अनुभव असा आहे की डॉक्टर साहेब 2-3 वर्षापासून त्यांच्या अंगाला प्रचंड खाज येत होती. खाजीमुळे संपूर्ण शरीरावर, डोक्यावर गाठी तयार झाल्या होत्या, हाताला लाल चट्टे पडले होते. ते पूर्ण प्रमाणात गेल्या 20 दिवसाच्या ध्यान मीठपाण्यामुळे बरे झालेत.
खाज पण गेली आहे, पूर्ण चेहरा जो काळा पडला होता, तुम्ही आता मी त्यांचा चेहरा दाखवतो, तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटेल. जर तुला तात्या शक्य असेल तर घे बरं स्क्रीनवर. माझ्या मोबाईलवर हा मेसेज आलेला, तुम्ही बघा यांचा चेहरा किती काळसर आणि त्याला पुरळ आलेली. आता मी ह्याच काकांचा चेहरा तुम्हाला आत्ता ध्यानानंतरचा दाखवतो. थोडं शक्य झालं तर आणखी घे क्लोजअप. हां, ओके, एवढा ठीक आहे. दिसतोय डॉक्टर साहेब? ध्यान मिटपाण्यानंतर त्यांच्यात पडलेला हा फरक आहे बघा. हे सगळं कशामुळे शक्य आहे? मागेच मी दरवेळा सांगतो, प्रश्न काही असू द्यात, सकाळ संध्याकाळ ध्यान मिटपाने झालं की हे सगळं होतं. नैराश्याशी सामना कसा करावा ह्याच्यावरती डॉक्टर साहेब तासभर बोलू शकतील, मी तासभर बोलू शकेल. परंतु डावी बाजू पृथ्वीतत्वाचा वापर करून, म्हणजे उजवा हात जमिनीकडे ठेवून संतुलनात आणणे, किंवा अग्नितत्वाचा वापर करून मेणबत्ती उपचार पद्धतीचं सेशन तुम्ही बघावं. आय थिंक 6 जूनच्या आधीच घेतलेलं डॉक्टर आपण ते. मी तुम्हाला तारीख पण सांगतो याची. हां, 5 जूनला आहे. 6ला मग हे असेल, हिंदीतलं असेल. 5 जूनला घेतलेलं होतं बहुतेक. तुम्ही हे सत्र बघावं. नैराश्याशी सामना म्हणजे काय? निराशाजनक विचार येतात कुठल्या बाजूने? डाव्या बाजूने, निराशेचे. आणि सहजोग काय करतं? निर्विचारता देतं. डावी बाजू शुद्ध झाली तर मुळात विचाराचं जे निर्मितीचं स्थान आहे, म्हणजे जिथून मुंग्या तयार होत आहेत, आपण तेच जर मूळ बुजवलं, मुंग्या येतील का? नाही. नाही तर बाहेर किती रांग लागली, किती मुंग्यांना तुम्ही संपवणार? मुळावर हमला झाला पाहिजे. मुळावर हमला म्हणजे डावी बाजू आहे. म्हणून डीलिंग विथ फ्रस्ट्रेशन, टेन्शन, डीलिंग विथ डिप्रेशन, डावी बाजू. तुम्ही डॉक्टरकडे झाला तर स्वतः डॉक्टर माझ्यासोबत बसलेले, ते देखील मान्य करतील. तुम्ही कितीही गोळ्या द्या, गोळ्या देऊन काय होणार आहे? मूळ विचार संतुलनात आणणारी आणि विचार बदलवणारी, म्हणजे पॉझिटिव्ह करणारी अशी एक तरी गोळी डॉक्टर बाजारात आलेली का? नाही म्हणतात डॉक्टर साहेब. कारण विचार मुळात निर्माण होतात आपल्या शरीरात. मग त्याला बाहेरून कसं उत्तर असेल? त्याच्या आतूनच असणार ना. समजा मी जर एखादी गोष्ट ग्रहण केली तर ती माझ्या पोटात आहे, म्हणजे माझ्या आतच जर निराशाजनक विचार आहे तर मी सोल्युशन देखील तिथं आतच आहे. म्हणून पुन्हा विनंती करतो, अशा बातम्यांचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. तर तुम्हाला सांगितलेलं आहे, समस्या आली की काय करायचं? बंधन घालायचं. अशा बातम्यांमुळे जर आपलं लक्ष विचलित झालं तर बंधन घाला, म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. तर मी काही लोकांना पाहिलेत, काही लोकांनी फोटो त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेत, काही लोकांनी त्याच्यावर चर्चा सत्रही चालू केलीत. त्या विषय त्याचा आपल्यावरती परिणाम जे झालंय ते दुःखद आहे, ते वाईट आहे. कोणाच्याही बाबतीत असं घडू नये. परंतु आपण स्वतःला या पद्धतीने संरक्षित करूया. आपण सहयोगी आहोत. आपलं पहिलं कर्तव्य आहे की पहिल्यांदा काहीतरी अशी घटना घडली की व्हायब्रेशन्स काय सांगतायत, मला आतून काय फिलिंग येते, ह्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही ना. अशी घटना माझ्याशी घडणार असेल तर ती कशा पद्धतीने होऊ शकते? अशा पद्धतीने हे शास्त्र आहे. तुमच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली, तुमच्या खूप जवळचे आहेत, आणि त्यांची डावी बाजू तुम्हाला खूप जडत्व जाणवत असेल तर लक्षात घ्या, याचा अर्थ ती व्यक्ती निराशेशी सामना करते, त्याच्या आयुष्यात नैराश्य आहे. तुम्ही त्याच्याशी बोलून त्याची निराशा क्षणिक घालवू शकाल, परमनंटली नाही. परमनंटली घालवायची असेल तर त्याने ध्यान केलं पाहिजे. तुम्ही त्याला सहयोग ध्यान जरूर शिकवा. येतंय लक्षात? इतकं साधं सोपं आहे. डॉक्टर साहेब, आजच्या सत्रामध्ये तुम्ही निराशेवरती जे काही आज हा म्हणजे अचानक तो विषय पॉपअप झाला म्हणून आपल्याला बोलावं लागलं, कारण सहयोग ध्यान जे आहे हे सगळ्याच गोष्टींशी निगडीत आहे आणि आपण त्याच्यावरती अधिकृतपणे बोलू शकतो. तुम्हाला काही आणखी ॲड करायचं असेल आपण ॲड करावं, आणि मग नंतर आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूया. जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजींनी या नैराश्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे
की शेवटी हा पण एक विचारच आहे आणि तो विचार सातत्याने जर येत गेला तर आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यातच ही गोष्ट किंवा असंतुलन आहे. मग ते एकदा आपण उदाहरण पाहिलं होतं की आपल्याकडे काचेचा ग्लास आहे, तो माझा आवडता आहे आणि तो आज माझ्या हातातनं पडला आणि फुटला. ठीक आहे, आज दुःख झालं. नंतर त्या ग्लासाला मी फुटलेल्या ग्लासाला झाडून उचलून फेकून पण दिला. उद्या पुन्हा मनामध्ये त्या फुटलेल्या ग्लासाचा फक्त विचार येतो आणि पुन्हा जे काल दुःख झालं ते पुन्हा आज झालं. आज झालं, उद्या झालं, विचार आला, आठवण आली, दुःख झालं. ह्याच्यामुळं काय होतं, असं अनेक वेळा झाल्यामुळं विचारा फक्त ग्लास एकदाच फुटलाय, ग्लास एकदाच फुटला, पण रोजचा विचार ग्लास फुटण्याचा आल्यामुळं मनामध्ये मी रोज एक नवीन ग्लास फोडतोय आणि मग इथं तयार होतं ते नैराश्य, दुःख की माझ्याच नशिबी असं का. वास्तविक नशिबी एकदाच होतं, पण विचार 100 वेळा तुम्ही केल्यामुळं हे डिप्रेशन वाढलं. अर्थात मगाशी सांगितलेलं इडानाडीकडचे जर असेल दुःखाचे तर डिप्रेशन, आणि ज्याला उजव्या बाजूकडचं जर नाडीचं संतुलन असेल तर अनेक वेळा राग येईल त्याला. तर अशा पद्धतीने हे नैराश्य तयार आपणच करतो. अध्यात्मामध्ये कोळीचं उदाहरण खूप वेळा सांगितलं जातं. कोळी खूप सुंदर पद्धतीने जाळं विणतो. तुम्ही पाहिलं असेल कोळ्याचं जाळं खूप सुंदर पद्धतीने विणलेलं असतं आणि नेमकं त्याच्यात कोण अडकतं माहिती आहे? कोळीच अडकतो. अरे च्या, बनवलं तर तूच आहे, तरी कसं काय अडकला त्यात. तर ही एक अशी गोष्ट आहे की डावीकडे जाणारे माणसांची की सातत्याने तो त्याच्यात नकळत एक प्रकारचं विश्व तयार करतो जे दुःखात्मक असतं आणि जे खरं नसतं. म्हणूनच डाव्या नाडीच्या पासनं माणसामध्ये जो तयार होतो त्याला प्रति अहंकार असं म्हणलेलं आहे. म्हणजे जे नाहीये ते कल्पनेने तयार करणं याला प्रति अहंकार म्हणतात. आत्ता जर मी तुम्हाला म्हणलो बाहेर बघा खूप पाऊस पडणारे, आभाळ येणारे, पुन्हा वादळ येणारे, तर तुम्ही लगेच अरे बापरे घाबरायला लागले, छत्री कुठे आहे, आता काय करायचं. पण 1 मिनिट बाहेर जाऊन बघा ना, खरंच ढग जमलेत का, कन्फर्म करा ना. असं कन्फर्म करणं गरजेचं आहे की सत्य परिस्थिती काय आहे. आणि म्हणून डाव्या बाजूला तमोगुण म्हणलेला आहे, अंधार. ह्याच्यावर सुद्धा योगामध्ये एक महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणजे असं की जसं आपण अंधारामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये जातोय आणि आपला पाय दोरीवर पडला, पण आपल्याला काय वाटतं, साप, आणि आपण एकदम साप 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 म्हणतो, धडधड वाढती हृदयाची, श्वास वाढतात, घाम फुटतो, पाय लटपटतात. पण नंतर कळतं ती दोरी होती, साप नव्हता. आता ह्याला काय म्हणायचं सांगा. म्हणजे अज्ञानातनं, तमोगुणामुळं, सत्य न पाहिल्यामुळं असा आपणच आपल्याला धोका तयार करतो आणि तो धोका आहे असं समजून घेतो आणि मग हळूहळू डाव्या नाडीकडे जायला लागतो, ज्याच्यातनं डिप्रेशन, नर्वसनेस, फ्रस्ट्रेशन, भीती, दडपण, उदासीनता, हे अशा पद्धतीचे सगळे प्रकार चालू होतात. तर म्हणून
परमपूज्य श्री माताजी म्हणतात, इडा नाडी नको, पिंगाला पण नको, मधोमध म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये आपल्याला मध्य नाडीत राहायला शिकवलेलं आहे आणि शिकावं लागेल आपल्याला ह्या ध्यान साधनेतनं. तर त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, डावी बाजू आणि डिप्रेशन, नैराश्य घालवायचं असेल तर कोमट मीठ पाणी, कोमट पाण्यात पाय बुडून आपण अग्नितत्वाचा वापर डाव्या नाडीसाठी मध्ये केला होता, तो करणं. उजव्या हाताच्या बोटांना म्हणजे डाव्या हाताच्या बोटांना उजव्या हातात मेणबत्ती घेऊन फिरवणं, तो व्हिडिओ आपण परत बघून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. पण सहयोगात आल्यानंतर तुम्हाला हे नक्की कळेल, तो विचार येईल, नैराश्य आहे असं लक्षात येईल, पण त्याच्यात किती वेळ काढायचा हे पण लक्षात येईल. म्हणजे जसं आता माझं एखादी गोष्ट हरवली तर मग किती वेळ ते काढायचा त्याच्यात, अर्धा तास, अर्धा दिवस, एक दिवस, एक आठवडा. आणि एक आठवड्याने आपल्याला काय कळतं, अरे उगाचच एक आठवडा मी घालवला. हे त्या क्षणाला कळायचं जे साधन आहे ते म्हणजे सहयोग ध्यान पद्धत. म्हणून मागच्या उदाहरणात आपण पाहिलं होतं की 1 रुपया जर हरवला ना तर 1 रुपया एवढंच रडायचं, 100 रुपयाचं नाही रडायचं. एक मला पिक्चर आठवतोय जुना, माहेरची साडी नावाचा एक पिक्चर आला होता. तो पिक्चर पाहून लोक थिएटरमधनं बाहेर येताना सगळे डोळे पुसत येत होते, खास करून महिला. आणि जेव्हा बाहेर आल्यानंतर उजेडात त्यांना कळलं, अरे हा पिक्चर होता. तसं हेच ज्ञान त्यांना पिक्चर सुरू होताना झालं असतं तर, हा पिक्चर आहे बरं का, ह्याच्यात आता काही आपण इन्व्हॉल्व नाही व्हायचं, फक्त पाहायचं, ज्याला साक्षीभाव म्हणलेला आहे. हे आपल्याला ह्या सहयोग ध्यान पद्धतीतनं जशी आपली शक्ती जागृत होईल, जसं आपण नियमित सकाळ संध्याकाळ ध्यान करून शक्तीशी एकरूप होऊ आणि जसं जसं त्या त्या चक्राचे गुणधर्म आपल्यामध्ये विकसित होतील, तसं तसं आपल्याला ह्या गोष्टी त्या त्या क्षणी लगेच लक्षात यायला लागतील. आणि नुसतं तुम्हालाच नाही तर तुमच्या सहकार्यांना देखील तुम्ही उपयोगी पडताल आणि उपयोग सहयोगाच्या पद्धतीने करून देऊ शकाल आणि त्याला सुद्धा यातनं नैराश्यातनं बाहेर काढू शकता. ही ताकद आपल्या कुंडलिनी शक्तीने आपल्या सर्वांना प्रदान केलेली आहे. फक्त वापर करणं ह्याचा सर्वात महत्त्वाचं आहे. तर साधारणपणे हे आहे आपल्या इडानाडी, नैराश्य आणि ह्या गोष्टीतनं निर्माण होणारं असंतुलनाला कसं समजून घ्यायचं आणि कसं सहयोग पद्धतीतनं बाहेर पडायचं हे आपण आत्ताच पाहिलं. आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊया. स्वप्नीलजींना विनंती करतो. चांगली. आपण जेव्हा ध्यान करत असतो तर ध्यानाचा जो सोर्स आहे हे श्री माताजी निर्मला देवी यांनी केलेलं मार्गदर्शन. श्री मातांची जी भाषणं आहेत त्याला आपण अमृतवाणी म्हणून संबोध असतो किंवा प्रवचन म्हणतो. www.amruta.org. अमृता हा मराठी शब्द देखील आहे, अमृताचं जे स्पेलिंग आहे ते, आणि amruta.org यावरती गेलात तर श्री माताजींनी 1970 पासून 2009 पर्यंत वेगवेगळ्या प्रसंगामध्ये दिलेली भाषणं ही त्या वर्षानुसार आहेत. त्याचबरोबर श्री माताजींची जी भाषणं आहेत वेगवेगळ्या विषयाप्रमाणे आहे. एकेका वर्षामध्ये श्री मातांनी 100 ते 150 वेगवेगळ्या प्रसंगात त्यावरती मुद्देसूद असं मार्गदर्शन मांडलंय. ध्यान संतुलन झालं की एक 10 ते 15 मिनिट का होईनात आपण श्री मातांची अमृतवाणी ऐकून देखील ध्यान करतो. त्याद्वारे प्रत्येक विषयावरती आपल्याला मार्गदर्शन होऊन आध्यात्मिक प्रगती व्हायला मदत होते. बघा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी कुठंतरी लिहून ठेवलं म्हणून आज आपण वाचू शकतो.
पण विचार करा, भगवान कृष्णाने स्वतः जी गीता 18 अध्यायामध्ये सांगितली तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही आपल्याकडे, नाही तर काय बरं मोठा ठेवा हा झाला असता. शिवाजी महाराजांचे संवाद आपल्यापर्यंत व्हिडिओ रेकॉर्डेड नाहीत, कुठल्या साधू संतांची वाणी रेकॉर्डेड नाही, परंतु कुणीतरी लिहून ठेवलं म्हणून ते आपल्यापर्यंत पोचलं. लकीली टेक्नॉलॉजीची माध्यमं होती म्हणून श्रीमातांची भाषणं रेकॉर्डेड आहेत. त्याद्वारे खरंच सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन होतं. तर आज मल्हारपेठ सांगली येथे श्रीमातांनी जे मार्गदर्शन केलं ते आपण ऐकूया. तदनंतर आम्ही आपले आजचे प्रश्नोत्तर घेऊ. धन्यवाद. मध्ये जन्म घेणं आणि तेही आईच्या रूपाने म्हणजे फार कठीण काम. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना होत होतो. आई म्हटली की प्रत्येक मानवाला असं वाटतं की आपल्या जी हक्काची आई आहे, आपण कसं तिच्याशी वागलं तर ती आपल्याला समजतं ना. तेव्हा सहयोग आईच्या रूपाने साध्य करणं तर पाहावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं. आई खायला पाहिजे, दुसऱ्या कोणाच्या शक्तीतच नव्हतं हे का. पण मल्हारपेठेत सत्कार बघून आईच्या या कलियुगात फार आश्चर्य आणि फार आनंद होता. म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे, ते खरं आहे. ते आज मात्र मला पडलं. आम्ही एक स्त्री आहोत, ते आई आहोत. म्हणजे एक तऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला. तुमचं काही वाईट झालं तर तेही दुःख आणि त्रास, आणि तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो. कसे करून ह्याला एकदा मिळालं पाहिजे, कारण आईला स्वतःच काही नसतं. तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली, त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं, त्याच्या पलीकडे काही आयला नको. तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ. त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही. आपण इतकी मंडळी मल्हारपेठेत सहयोगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक. परत संत तुकारामांच्या नावाने इथे किती सुंदर शाळा काढलेली आहे. त्याबद्दल मला इथे मुख्याध्यापक नेपथ्य आहेत ते मला दिसले नाही कोणते आहेत ते, पण त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे. संत तुकाराम म्हणजे दुसरे कुणी नसून आमचेच आपले स्वतःचेच आहे. त्यांनी सगळ्या सहयोगाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. त्याची तयारी आपल्या सर्व कवितेमधनं त्यांनी पसरवून ठेवलेली होती. आज अनेक वेळेला भाषणातून मी त्यांचे उल्लेख करत असते. इतकंच नव्हे पण ही जी मंडळी परदेशातली आली आहे त्यांनी सुद्धा त्यांची भजनं शिकलेली आहेत आणि मराठीत व्यवस्थित म्हणतात. त्यांची भजनं म्हणतात. आता तुम्हाला कधी जर ऐकायला मिळाली तुम्हाला आनंद वाटेल की हे मराठी भाषा शिकून आले आणि मराठी भाषेत संत तुकारामांची भजनं त्यांनी स्टार्ट करून ठेवलेली आहेत. त्या लोकांनी त्याचे अर्थ काय आहे, त्यांचे अर्थ काय बुद्धीचे अर्थ काय आहे वगैरे सगळे शिकून राहिले. पण आपल्याकडे मात्र थोडं धर्माकडे मनुष्याला जास्त नसते, कारण आपण खरोखर विशेष. जरी आपल्याला एवढी श्रीमंती नसली तरी आपण एक विशेष आहोत. कारण ह्या सह्याद्रीच्या पठारावर आपल्याला माहिती आहे की 3.5 एकोळे घालून विश्वाची कुंडलिनी बसलेली आहे. 3.5 पीठं जी आहेत ती ह्या आपल्या महाराष्ट्रात. इतकं सगळे पण अष्टविनायक सुद्धा या महाराष्ट्रात. म्हणजे आपल्याला पृथ्वीचं फार मोठं देण आहे आणि फार महत्वाची आपली भूमी आहे. आणि ह्या भूमीवर तुम्ही जन्मल्यामुळे ह्या भूमीचं जे दान आहे ते तुम्हाला रात्रंदिवस मिळत असते. ह्याचं जे काही खाणं पिणं वगैरे आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित ते सगळं मिळालेलं आहे. हे सत्यशामला भूमीमध्ये इथे आपण आता इतक्या भरभराटीला आलो की आपल्याला आश्चर्य वाटेल. माझी आई नगरची होती आणि तिच्यावरील श्रीमंत होते. ते मुंबईला जायचे आणि तिथून द्राक्ष घेऊन यायचे, जमनचे द्राक्ष घेऊन यायचे. आणखी फक्त तिलाच खायला मिळायचे आणि इतर मुलींना खायला मिळत नसे. तर जेव्हा लग्न होऊन ती नागपूरला गेली
मला सांगत होती की बाई मला एक वाटतं की आमच्या नगरच्या लोकांना कधी द्राक्ष खायला मिळाली नाही, त्याने कधी द्राक्ष पाहिली नाही. तिथे जर कोणाला द्राक्ष खायला मिळाले तर किती बरं होईल. तर म्हणजे तुम्ही काळजी करू नका. आणि आज बघा शेवटी सुबत्ता तुमच्या किती फरक झालेला. आत्या नाही आहेत पण त्या लोकांच्या सगळ्याच्या आत्याला किती आनंद झाला असेल त्या जेवढी सुबत्ता लोकांमध्ये आहे. पण सुबत्तेवरून धर्म वाढला तर परमेश्वरावरची भक्ती वाढली पाहिजे, परमेश्वराचं साम्राज्य हे विकास केला पाहिजे. पण सुबत्ता आल्यावर माणसाला फक्त मीच हे केलं. पण मनुष्य काय करू शकतो तुम्ही सांगा. जर एखादं झाड पडलं आणि नेलं तर त्याचं तुम्ही फर्निचर करू शकता, पण एका बिला तरी तुम्ही रोखू शकता का? किंवा एका फळाचं तुम्ही म्हणाल तर बी काढू शकता, पण एका फुलाला तुम्ही फळ करू शकता का? काहीच करू शकत नाही. सर्व जिवंत कार्य हे परमेश्वराच्या शक्तीने होते. ही परमेश्वराची जिवंत शक्ती आहे. त्यानेच आपल्याला मानवता केले आणि ते सहजच केले. ग्रह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा हा युगाचा अधिकार आहे की तुमच्यावर एक कुंडलिनी आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. अनादी काळापासून चाललेलं आहे. सगळे सहजच व्यवस्था आहे. ही सर्व सृष्टीची रचना सहज आहे. तसं तुमचं हे मानव होणं सुद्धा सहज आहे आणि त्या पलीकडे आत्मानव होणं सुद्धा सहज. काही त्याला कर्म करत नाही, काही त्याला पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं काही झालेलं आहे तेव्हा एकाला कुणाला तरी येऊन हे कार्य करावं लागतं. त्याकरता आमची नेमणूक झाली आहे म्हणून हे आता कार्य होत आहे. तरी अनेकांनी याचा फायदा घ्यावा, स्वतःला अति मानव करून घ्यावं. ते सगळं आपल्यामध्ये, आत्मा आपल्यामध्ये आहे आणि कुंडलिनी आपल्यामध्ये आहे. फक्त कुंडलिनीचा संबंध आत्म्याशी झाल्याबरोबरच त्या सर्वव्यापी शक्तीबरोबर आपला संबंध होऊन आता तुला गारगार वाहूया. डोक्यातून इथून रबर रंगात असं गारगार वाहूया. आता 6व्या अध्यायामध्ये का सांगितलं की तो व्यर्थ आहे. कदाचित काही ब्राह्मणांनी ह्यांना काही मिळू नये म्हणून सांगितलं असेल किंवा का सांगितलं मला समजत नाही. पण कुंडलिनीच्या नावावर सुद्धा अत्यंत गोंधळ लोकांनी करून ठेवले. कारण ज्यांना अधिकार नाही त्यांनी हे कार्य करायचं नाही. अधिकार हा परमेश्वराकडे नाही. अशा माणसाला तो पावित्र्य असावा लागतो. ज्या माणसामध्ये स्वतःच पावित्र्य नाही तो दुसऱ्यांच्या कुंडलिनीला हात कसा घालू शकतो. कारण कुंडलिनी ही तुमची अतिपवित्र अशी आई आहे आणि ती प्रत्येकाजवळ आहे. तिला तुम्ही मलिन नाही करू शकता. ती अत्यंत पवित्र अशी तुमची शुद्ध इच्छा. बाकी सर्व तुमच्या इच्छा विकृत होता, पण ती शुद्ध इच्छा परमेश्वराला मिळवण्याची जी शुद्ध इच्छा आहे ती तिथे सारखी बसलेली. आणखी म्हणून तिला म्हणतात की सुप्ता असते. त्याला अजून तिचं जागरण झालेलं नाही आणि ते जागरण तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्या कुंडलिनीला हे कळेल की समोर कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी त्या कुंडलिनीच्या कार्याला जाईल. आता आमच्यामुळे म्हणा किंवा इतर सहयोगांच्यामुळे इतर पुष्कळ लोक पार झाले, त्यातले काही लोक इथे आले आणि बरेच सहयोगी लोकांनी इथे येऊन एवढं मोठं इथे परत कार्य सुरू केलेलं आहे. आता असंच मल्हारपेठेत मग पुढे असं वाढत हे सहयोगाचं कार्य सुरू करत होतं आणि हे पसरणारच. कारण ह्याबद्दल पूर्वी हजारो वर्षापूर्वी भाकीत झालेलं आहे. हे भाकीत म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटते की भृगुमुनी हे हजारो वर्षापूर्वी 16-17 हजार वर्षापूर्वी म्हणतात लिहून गेले. आता त्यांचे किती हजार वर्ष झाले त्याबद्दल वाद घालण्यापेक्षा असं त्यांनी पुष्कळ जुनं नाडी ग्रंथामध्ये लिहून दिलेलं आहे की 1970 सालापासून हे कार्य सुरू होणार आहे आणि सहजयोगा 1970 सालापासून सुरू झाला आणि त्यात सहजोगाची कुंडलिनी जागृत होऊन आणखी सगळ्यांना हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते मिळणार. आता जसं सांगितलं की तुकारामांनी काय वाचन केलं ना ती गोष्ट खरी आहे. रामदासांचं काय वाचन झालेलं कुठे पाहण्यात आलं, कोणत्या शाळेत ते गेलेलं आहे. चोखा मेळा झाले किंवा कुणीही झाले, सखुबाई झाल्या किंवा नामदेव झाले, त्यांनी कोणत्या शाळा युनिव्हर्सिटी पाहिल्या नव्हत्या. पण शाळा युनिव्हर्सिटीत जाणं वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन तुम्ही परमेश्वराच्या वर होतो. शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन लोकांना वाटतं की जे पुस्तक आहे ते परमेश्वराच्या वर आहे, इथेच माणूस शिकतो. हे सुद्धा ज्ञान परमेश्वरापासून आलेलं आहे. सगळं ज्ञान परमेश्वरापासूनच येतं. पण शेवटी आत्म्याचं दर्शन झाल्यावर त्यात आतूनच ते ज्ञान एवढं आणि सर्वसाधारण मनुष्य सुद्धा आधी इतका संतांसारखा बोलू लागतो. सहजोगाने पार झाल्यावर आपण सर्व संत आणि संतांना काही तुम्ही घर सोडून पलायनवाद घेण्याची गरज नाही. घरातच राहून मुलाबाळांमध्ये राहून आपला संसार चांगला साजरा करून अगदी व्यवस्थितपणे नांदून त्या घरामध्ये एक तऱ्हेचं परमेश्वराचं साम्राज्य आणलं पाहिजे आणि ते साम्राज्य सुखदायी, आनंददायी आणि मंगलमयी असेल. ते जर झालं नाही तर ते परमेश्वराचं साम्राज्य नाही. असा ईश्वरीय अंश तुमच्यामध्ये जागृत झाल्याबरोबर तुमचं वागणं स्वतः ईश्वरीय होतं. आता इथे जी मंडळी आलेली आहेत बाहेरून जसं मी सांगितलं
ते लोक तर तुमच्या मनाने पुष्कळच जास्त पुष्कळ जास्त. पण हे म्हणजे संत खरं म्हणजे ह्याची एक स्थिती फार उच्च प्रतीची नसली पाहिजे. कारण आज हे पार झाले आणि उद्या सगळं सोडून द्या, ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात एवढी पाहिली आहे तरी खूपच चांगलं आहे. पण तरी सुद्धा एका दिवसात आज पार झाले आणि उद्या सगळं सोडून आणि व्यवस्थित झाले असे हे लोक म्हणजे किती मोठे संत असायला पाहिजे. म्हणजे याची पूर्वजन्माची केवढी कमाई असायला पाहिजे. त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही की आजच याला मी पार केला आणि उद्याच्या दिवसांची सगळं मोकळं सोडून अगदी कमळासारखे वर आले, सगळे चिखलाचे राहून गेला आणि सगळे वर आले. हे मात्र मला ह्यांचं पण फार आश्चर्य, हे ह्यांचं विशेष आहे. परत त्यांना तुमच्यासारखी धर्ममीमांसा नाही, त्यांना काही लहानपणापासून तसं वळण मिळालेलं नाही. जसं वाटायचं तसं वागा, आईवडिलांचं तेवढं लक्ष नाही, घर वगैरे अशी काही व्यवस्था नसताना सुद्धा त्या लोकांनी जसा जो आत्मसात केला आणि जो डोक्यावर धरलेला आहे त्याच्याकडे पण मला कधी कधी आश्चर्य असते की आपल्या महाराष्ट्रात आपण रोजच धर्माबद्दल ऐकत असतो आणि आपल्याला एवढे एवढे मोठे संत झालेले, त्यांनी लहानपणापासून आपण त्यांची अभंगवाणी वगैरे म्हणत असताना सुद्धा जेव्हा आपल्याजवळ हा धर्म येतो, आपल्याला जागृत होतो, तेव्हा मात्र आपण एवढ्या देण्याने जगत का? कारण कदाचित आपल्याला अति माहीत असल्यामुळे अति परिचयात अवज्ञा होत आणि त्यामुळे लोक एवढं त्याच्यात जमत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशामध्ये इतकं वरदान आहे परमेश्वराचं, इतका आपण खरोखर इतके भाग्यवान लोक आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही आहे की हा लोकांनी काय काय विषय केले, काय काय त्रास आहे. असं उद्याचे हे झालं. आता मात्र पुढे सर्वांनी सहयोग सहयोगामध्ये म्हटलं तर अनादी आहे. पूर्वी काळचा आलेला आज तसाच आहे आणि पुढे अत्यंत मॉडर्न पण, कारण ह्याच्यामध्ये सर्व धर्मांची संधी मिळते. तेव्हा अगदी सगळ्यात लेटेस्ट म्हटलं तरी अगदी मॉडर्न हा धर्म आहे की दत्तात्रयाचा संबंध रामाशी काय आहे, दत्तात्रयाचा संबंध मोहम्मदाशी काय आहे, त्याचा संबंध इतर गुरु लोकांशी काय आहे, सर्व जगातले गुरु हे कोण कोण दत्तात्रयाचे अवतरण झाले, हे सगळं काही संजोग असेल. मग तिथेला झालेली 2 मुलं राम आणि कृष्ण त्यांचं काय झालं, हे कुणाचे अवतरण आहे, त्यांची अवतरण काय झाली, ते पुढे बुद्ध महावीर कसे झाले वगैरे सगळं काही तुम्हाला सहयोगात होते. आणि बरं हे जे आपण काय बोलत आहोत आजपर्यंत बोलायचं भाषा बोलायचं तरी, पण आता मात्र हे तुम्ही सिद्ध करू. एक मनुष्य मुसलमान होते, इराणात आले डॉक्टर, त्यांना पोटाचा भयंकर कॅन्सर आले. तर मी त्याला म्हटलं की तुम्ही दत्तात्रयाला मानता का? ते म्हणे नाही, आम्ही फक्त मोहम्मद साहेबांना मानतो. पण म्हटलं ते एकच होतं, ते आम्ही मानायचं आहे, आम्ही फक्त मानतो ते फक्त मोहम्मद साहेबांना, बाकी आम्ही कोणाला मानतो. म्हटलं जर तुम्ही हे मानलं नाही तर मी सिद्ध शिकवू शकत नाही, म्हणूनच तुम्हाला पोटाचा कॅन्सर. तर ते काय म्हणायचं आहे म्हटलं, पण तुम्ही आता घरी जा, मग माझ्या मी पुढे काय करू शकत आहे, माझे मी हात टेकले तुमच्याकडे. तर त्यांच्या बायकोला थोडं छानपण आलं, 8 दिवसांनी परत घेऊन आली, त्या काही मरायला टेकले, तो आता तुम्ही काय म्हणाला आई तेच. मी म्हटलं आता म्हणा तुम्ही की मोहम्मद तुम्ही दत्तात्रय आहेत का असा प्रश्न विचारा. मोहम्मद साहेब तुम्ही दत्तात्रय आहात का असे प्रश्न विचारा. करता करता त्यांचा कॅन्सर एकदम असं आम्ही तुम्हाला सिद्ध करू दाखवू. आता कुंडलिनी जागू समजा, जर ही कुंडलिनी इथे येऊन अडकली तर हे कोणतं चक्र आहे? आता तिथे अडकली तर कोणतं नाव घेतलं पाहिजे? ते जगदंबेचं नाव. आता जर जगदंबेचं नाव तुम्ही आधीपासून सुधीतच घेत असता, आता पुष्कळांना आहे आणि हा मंत्र घेतला, आम्ही तो मंत्र घेतला, आम्ही रामाचा मंत्र घेतला आणि आम्हाला काय आजार आहे? दमा होणार. कारण ज्या माणसाने रामाचा मंत्र घेतला ते आमच्याकडे जरा आम्ही जय श्री माताजी. परमपूज्य श्री मातांची ही जी अमृतवाणी आहे त्याची यूट्यूब लिंक आम्ही आज रात्रीच आपल्या मराठी साधकांच्या ग्रुप्समध्ये पोस्ट करू. आज बहुतेक पाऊस सुरू झाल्यामुळे प्रश्न कमी झाले आहेत डॉक्टर, माहिती आहे तुम्हाला? पावसाळ्यात असे प्रश्न संपतात. हो हो बोला बोला डॉक्टर साहेब, अगदी अगदी. जय श्री माताजी. आत्ताच आपण परमपूज्य श्री माताजींची अमृतवाणी ऐकली आणि स्वप्नीलजींनी आत्ताच सांगितलं आपल्याला की ह्याला आपण भाषण न म्हणता अमृतवाणी असं म्हणतो. वास्तविक परमपूज्य श्री माताजींनी प्रत्येक माणसाचा, प्रत्येक भाषेचा, प्रत्येक राज्याचा, जगातल्या प्रत्येक देशाचा
आणि तिथल्या प्रत्येक माणसाच्या सायकोलॉजीचा पूर्ण अभ्यास त्यांचा आहे. त्यामुळं वेळोवेळी 1970 पासनं त्यांनी जे काही अमृतवाणीच्या द्वारे सहयोग पद्धत सगळीकडे जी विविध पद्धतीने सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण सर्व संत मंडळी, त्यांचं शिकवण, अध्यात्म, सायन्स, म्हणजे सगळे विषय त्याच्यात कव्हर केलेले आहेत. सहयोगामध्ये आल्यानंतर ध्यान साधनेबरोबर आपण आपला अभ्यास अजून दृढ करण्यासाठी आणि अनुभूती वाढण्यासाठी हे ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण नवीन साधकांना विनंती आहे की आता आपण ध्यान तर करतच आहात, पण त्याच्या जोडीला ज्ञानाची सांगड घालण्यासाठी आपण एक 10 ते 20 मिनटं रोज परमपूज्य श्री माताजींच्या वेगवेगळ्या विषयांवरती ज्या अमृतवाणी अवेलेबल आहेत त्यातला थोडासा अभ्यास किंवा ऐकणं किंवा वाचणं या 2 पद्धतीतनं आपण आता सुरू करणं गरजेचं आहे. ऐकल्यानंतर त्यातल्या ज्या काही गोष्टी आपल्याला समजल्या असतील, ज्या वैयक्तिक ध्यान साधनेसाठी उपयुक्त असतील, त्याचे 8 ते 10 मुद्दे नक्कीच आपण तुमच्या डायरीमध्ये लिहू शकता. आपण म्हणजे कायम आपला अभ्यास हा वाढत जाईल आणि ध्यान साधनेमध्ये जे काही आपल्याला अडथळे किंवा प्रश्न उपस्थित होतात त्याचं उत्तर देखील आपल्याला अशा विविध अमृतवाणी ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला मिळत राहील. दुसरं महत्त्वाचं, ज्या विषयाची अमृतवाणी चालू असते, आपणाला माहितीच आहे की मध्ये आपण संगीत ऐकलं. संगीताच्या लहरींचा परिणाम आपल्या शरीरावरती, चक्रांवरती तर होतच असतो. तसंच श्री माताजी जेव्हा या पद्धतीने कुठल्याही विषयावर जेव्हा ज्ञान देत असतील, उदाहरणार्थ जर आता लवकरच जे काही आपण सण साजरा करणार आहोत त्याच्यात समजा आषाढी येत असेल किंवा गुरुपूजा येत असेल, ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, मग त्या संबंधीचे ज्या अमृतवाणी आहेत त्या जर आपण ऐकल्या तर त्याचा खरा अर्थ आपल्याला उमगतो आणि नुसतं आपल्या मनाला, शरीराला न उमगता आपल्यामधलं जे चक्र आहे, उदाहरणार्थ जर गुरुचक्राचं, गुरुतत्वाचं जर आपण चक्र पाहिलं तर ते भवसागर चक्र आहे आणि ती जर आपण अमृतवाणी ऐकली आणि ज्ञान आत्मसात केलं तर ते त्या चक्रावरचं सुद्धा संतुलन निर्माण व्हायला मदत होते. म्हणून हे तुम्हाला इतक्या 2 महिन्यामध्ये कधीही आम्ही सांगितलं नव्हतं, पण आता 2 महिन्यात तुम्ही बऱ्यापैकी प्रगल्भ होत चाललेला आहात, सहयोगाचं ज्ञान आपल्याला होत चाललेलं आहे, ध्यान आपलं वाढत चाललं आहे. तर ह्याच्या पुढं ह्या अमृतवाणींचं ऐकणं, आत्मसात करणं आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून काढणे हा देखील आजपासनं आपण अभ्यास सुरू करायचा आहे. हे सांगण्यासाठी मुद्दाम मी तुम्हाला ह्या गोष्टीचा सांगण्याचा प्रयत्न केला. आपण ते आकलन करा. जय श्री माताजी. धन्यवाद डॉक्टर साहेब. अमृतवाणीविषयी इतकी आपण सुंदर माहिती दिली. ध्यान की बात, सवाल आपके, जवाब सहयोग के. डॉक्टर साहेब, आजच्या काही प्रतिक्रिया त्याचबरोबर काही प्रश्न मी वाचून दाखवतोय. सोप्या प्रश्नांची उत्तरं मी देईल, अवघड प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. त्याहून अवघड असलं तर त्याची उत्तरं तुम्हीच द्यायची. जयश्री मोरे ताई म्हणतायत, स्वप्नील दादा आणि डॉक्टर विश्वजित तुम्हाला खूप खूप धन्यवाद. लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्ही सहज योगा लर्निंग सेशन घेत आहात, त्याचा खूप फायदा होत आहे. थँक्यू श्रीमाताई. जयश्री ताई, आपण सर्वजण ह्या सेशनचा भाग आहोत. आपण लोकांनी ह्याच्यामध्ये जे योग्य शोधायचं आहे ते शोधायचा प्रयत्न केला आहे, म्हणून सगळ्यांनाच लाभ होतो आहे. आणि इनफॅक्ट तुमच्यापुढे हे मांडायचं म्हणून आम्हाला देखील तयारी करावी लागते. आमचा देखील तुमच्यामुळे अभ्यास होतो आहे. खूप खूप धन्यवाद. सोनी पवार म्हणतायत, टुडे इज माय फर्स्ट डे. सोनीजी, आपला पहिला दिवस आहे, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही जो मी सांगितलं आहे 7447441505 या नंबरवरती MARATHI हा शब्द पाठवा. त्यामध्ये सकाळ संध्याकाळ ध्यान आणि मीठपाणी प्रक्रिया आणि पहिले 3 सत्र तुम्ही जरूर अटेंड करा जे TV9ला झालेत. त्यामध्ये बेसिक सहयोग शिक्षण आपलं होईल आणि उद्या सकाळपासून ध्यानाला लागा. ठीक आहे.
सुरेखा पळीवल म्हणतायत, मला अंगाला खाज का येते? खाज का येते हे शोधण्यापेक्षा खाज जाण्यात महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाला कुठं ना कुठं खाजवत असतंच. तर तुम्ही एक करा काम सुरेखाताई, की मीठपाणी हे सुरू करा. मध्ये मी आजच आता थोड्या वेळापूर्वी दाखवला होता फोटो, की त्या काकांची खाज ही कशी गेली. मीठपाणी केल्याने चक्र नाड्या स्वच्छ होतात, जे मेडिकली देखील प्रॉब्लेम डिटेक्ट होत नाहीत. कुंडलिनी शक्ती हे हिलिंग करतं. म्हणून उपायाकडे लक्ष द्यावं, समस्याकडे नाही. कारण ह्या काही समस्या अशा आहेत की ज्या शास्त्राच्याही पलीकडे आहे, ज्या आध्यात्मिक शास्त्रामुळे होतात. तुम्ही ध्यान मीठपाणी रेग्युलर करा. डॉक्टर साहेब अर्पिता सुळे, अस्मिता खोडे सगळ्यांनी धन्यवाद दिले आहेत. आजचा विषय खूप चांगला आहे. नैराश्य मोठी समस्या आहे, वैभवी यांनी सांगितलंय. तरुण पिढीला त्याने ग्रासलंय, योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. वैभवीताई, माझं तर असं म्हणणं आहे, प्रत्येकाच्या समोर एक वेगळी निराशा असते. लहान जे मूल असतं त्याला देखील निराशा असते. कामाला जे चालले त्यांना निराशा आहेत, जे कामावरून परत आले त्यांना वेगळी निराशा आहेत. सगळ्यांना कुठली ना कुठली निराशा ही आहेच. पण जर डावी बाजू संतुलित ठेवली तर आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. आजच्या दिवसाचं एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण मी काल रात्री सगळे टॉक शो बघत होतो, सगळ्यांनी मोठमोठी फिलॉसॉफी सांगितली हो. आता एखादा समजा भुकेला मनुष्य आहे, आता आमचे नाना आता ऑफिसवरनं आलेत, पावसात दमून भागून मनुष्य आला, ते खूप भुकेले आहेत आणि डॉक्टर साहेबांनी एक छान त्यांच्यासाठी एक लेक्चर दिलं अर्धा तास. ते नानांची भूक जाईल का डॉक्टर? त्याच्याऐवजी जर डॉक्टरांनी चांगली गरम भजी अरेंज केली तर ते खुश होतील, पोट भरलं जाईल. तर तसं हे आहे की सहयोग जे आहे प्रात्यक्षिक आहे, याच्यावर चर्चा करून निराशेवर चर्चा होऊ शकत नाही. निराशा घालवण्यासाठी उपायच करायला पाहिजे आणि मेणबत्ती उपचार जे सत्र आहे तेच निराशेसाठी घालवण्यासाठी योग्य आहे. सुधार प्रक्रिया झाल्यावर आजार वाढतो का? कारण माझे दोन्ही हात जास्त दुखतात. सुरेखाताई, असं नाही आहे. दोन्ही हात जर तुमचे दुखतात तर आत काहीतरी जे असंतुलन असतं ते बाहेर पडत असतं. पण ज्यावेळी हात दुखतात तर ते कशा पद्धतीने आपण हँडल करायचं डॉक्टर साहेब तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतील. हात दुखतात त्यांचे डॉक्टर. हां, जय श्री माताजी. हात दुखण्यासाठी आपल्याला हे दोन्ही हात जे आहेत, जर आपण चक्रांवाईज गेलो आणि थोडंसं फिजिकल वाईज, तर आपल्याला दोन्ही पद्धतीने त्याच्यावरतीच काम करणं गरजेचं आहे. सहयोग पद्धतीने आपण गेला तर नेहमी आपण सांगत आलेलो आहोत की आपण जे मीठपाणी करतात त्याच्यामध्ये एक दिवस आज जर मीठपाणी पाय बुडून केलं तर दुसऱ्या दिवशी आपण दोन्ही हात बुडून मीठपाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून दोन्ही खांद्यातनं आणि दोन्ही हातातनं जे असंतुलन आहे ते मीठ पाण्यामध्ये खेचून घेतलं जाईल. दुसरं महत्त्वाचं, दोन्ही हात हे विशुद्धी चक्राशी कनेक्टेड आहेत आणि बऱ्याच वेळेला जे काही आपण पुढं वाकण्याच्या पद्धती आणि रोजचे कामाचे स्वरूप आहेत त्याच्यामध्ये जर या विशुद्धी चक्राच्या एरियाचे जर स्नायू कमकुवत असतील किंवा स्पाझममध्ये असतील किंवा शक्तीचा पुरवठा ह्या नसांमधनं हाताकडे येत नसेल तरीसुद्धा दोन्ही हात दुखू शकतात. तर विशुद्धी चक्र हे जर मराठी सेशनमधलं आपण पाहिलं त्याच्यामध्ये काही साधे सोपे व्यायाम तिथे दाखवलेले आहेत, ते आपण करू शकतात. आणि परमपूज्य श्री माताजींनी नेहमी एक गोष्ट सांगितलेली जी आयुर्वेदाने पण सांगितलेली आहे की नेहमी म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जो काही दुखरा भाग असेल त्याच्यावर थोडंसं तेल कोमट करून, जसं तिळाचं तेल असेल किंवा विशुद्धीसाठी लोण्याचा वापर करायला सांगितला आहे, कोमट करून परम चैतन्ययुक्त बनून परमपूज्य श्री मातांच्यासमोर किंवा उजवा हात ठेवून आपण जे शिकवलेलं आहे तसं व्हायब्रेटेड तेल घेऊन आपण थोडासा तिथे मालिश करत चला. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, थोडासा एक्सरसाइज आणि व्हायब्रेशनचा वापर. तरीही तसंच त्रास होत असेल तर डॉक्टरांकडून, आपल्या जवळचे जे डॉक्टर असतील तुमचे त्यांच्याकडून थोडं कॅल्शियम, प्रोटीन्स किंवा त्या दृष्टीने पण आपण सल्ला घेऊ शकतात. जय श्री माताजी. सुजाता देव यांनी दिलेलं डॉक्टर साहेब 3 दिवस सत्र नव्हते, त्यांनी खूप मिस केलं आहे सत्र. कल्पनाताई म्हणतायत, सर मला कॅन्डल उपचाराचा खूप फायदा झाला आणि त्यांची जुनी सर्दी ही गेलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि शिकवण्याची जी पद्धत आहे ती त्यांना उत्कृष्ट वाटते, त्यामुळे खूप इंटरेस्ट निर्माण झाला आहे. कल्पनाताई, छान वाटतं. अगदी प्रत्येक सत्रात तुम्ही काहीतरी फीडबॅक देत असतात
आणि खूप ॲक्टिवली तुम्ही सहयोग करतायत. काही मंडळी लिहित नाहीत पण ते देखील खूप चांगल्या पद्धतीने सहयोग करतायत, जे आमच्यापर्यंत माहिती येत असते. जे तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघून खरं आमचा उत्साह वाढत असतो. अर्पिताताई पण म्हणतायत सर खूप चुकल्यासारखं वाटत होतं. दत्तराजजींचे पण नेहमीप्रमाणे मेसेज आहेत. हेमलता पाटील डॉक्टर हे ताई वडोदऱ्यावरनं आहेत. स्वप्नील सर आणि डॉक्टर विश्वजितजी वडोदराहून माझी इच्छा आहे की 5 वाजताचा टाईम चांगला आहे, म्हणजे 5 वाजताचं सत्र आपण वेळ ही तीच ठेवावी. Yesterday during puja, cool vibrations came from Mother Earth and enter in legs and moved upward till knees. खूप चांगली गोष्ट आहे. This is a very excellent feeling. See, when you attend any puja in Sahaja, it is not made for chanting mantra. कोई मंत्र कहने के लिए नहीं रहते पूजा. पूजा जो होती है वो पूरे शरीर से वाइब्रेशंस ग्रहण करने के लिए होती है. पूरे शरीर का वो तत्व क्लियर होता है और हर दिन हमारी आध्यात्मिक प्रगति होती है. जैसे अभी अगला जो महीना है वो गुरु महोत्सव है, तो हमारा गुरु तत्व भवसागर जागृत होता है. उसके बाद गणेश तत्व के बारे में है, कृष्ण तत्व के, तो हर चक्र का वो तत्व जागृत होता है. तो इसलिए ये जो भी मूवमेंट होती है आइदर क्लियरेंस की होती है या हमारा चैतन्य बढ़ता है, तो अच्छी फीलिंग है. शीतलजी म्हणतायत 5 वाजता टाईम परफेक्ट आहे गृहिणींसाठी. जयश्री वानखेडे म्हणतात 5 वाजता व्यवस्थित आहे. अर्चना वेताळ यांनी नमस्कार कळवलेला आहेत. दीपक वाघमारे म्हणतात 6 वाजता. पूजा मुक्कावार म्हणतात आमवाताचा त्रास आहे, कुठल्या चक्रावरती कार्य केलं पाहिजे. आमवातासाठी आमवात आमवात हा खरंच त्रासदायक ठरतो खूप जणांना. छोटे छोटे जॉईंट्स दुखत राहतात. फार एक्स्ट्रीम केसमध्ये तर बोटं वाकडं होणं, हाताचे पायाचे किंवा सांधे लॉक होणं, असं खूप कठीण आणि त्रासदायक असा हा व्याधी आहे. यासाठी आपल्याला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी किंवा जे काही होमिओपॅथी जी काही आपण औषधं घेत असाल ते तर आपण घ्या, पण सहयोग पद्धतीमध्ये परमपूज्य श्री माताजींनी कोमट मीठ पाण्यामध्ये मीठ पाणी करायला सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डावं स्वाधिष्ठान, म्हणजे डावं ओटीपोट, डावं नाभीचक्र आणि थोडंसं डाव्या बाजूचं गुरुतत्व, ह्या चक्रांना विशेष करून अग्नितत्वाचा वापर आणि परम चैतन्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. खाण्यास पिण्याचं पथ्य तर नक्कीच आपल्याला सांगितलेलं असेल, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं वापर करणं. आणि सर्वात महत्त्वाचं त्याला आम वात असं म्हणलेलं आहे. आम म्हणजे अपक्व आहार रस, आणि जो पोटामध्ये अग्नीने नीट पचन न केलेल्या अन्नाचा जर अंश असाच रक्तात साठत गेला आणि वाताने जर तो युक्त झाला तर आमवात तयार होतो. म्हणून नाभीचक्रावरती खूप लक्ष देणं, परमचैतन्ययुक्तच खाणं, आणि ज्या गोष्टीमुळं आपल्याला त्रास होतो असे पदार्थांना वर्ज्य करणं, आणि ध्यानाची साधना वाढवणं औषधांबरोबर, हे सर्वात महत्त्वाचं आहे. थँक्यू डॉक्टर साहेब. काही लोकांनी 4 वाजताची वेळ सांगितलेली डॉक्टर साहेब. अर्पिताताई, केदार, पार्थ, वैशालीजी. इथं सिच्युएशन अशी आहे की 4 वाजता जर सत्र घ्यायचं असेल तर आम्हा लोकांना 3 वाजेपासून तयारी करावी लागते, म्हणजे इथं पोचण्यापासनं. आणि 5 वाजता जर घेतलं सत्र तर लगेच 7च्या सत्राला पण आमच्या लोकांनी मदत होते, म्हणून आम्ही 5ची वेळ केलेली आहे. जर समजा काही मंडळी आम्ही बघतोय की ते रात्री उशिरा येतात ऑफिसवरनं, 5चं सत्राचा व्हिडिओ ते नंतर बघू शकतात. तर मला असं वाटतं की ज्यांना 4लाच शक्य आहे त्यांच्यासाठी मग एकच विनंती आहे की तुम्ही आजचा एपिसोड मग उद्याच्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी 4 वाजता, कारण 4 वाजता थोडं अर्ली होईल. आणि पुण्यातल्या लोकांना शार्प 4 वाजता चहाच्या वेळी डिस्टर्ब करणं जरा चुकीचं आहे, नाही का डॉक्टर साहेब? म्हणजे जे ऐकतात सत्र त्यांच्यासाठी. आणखी एक कल्पना त्यांचा प्रश्न आहे, मेनोपॉजमुळे की काय त्यांना अचानक खूप घाम येतो, कधी कधी अचानक थंडी वाजते, तर याच्यावरती काही
कुठल्या चक्रावरती मेहनत घ्यावी असं विचारलंय ना. सहयोगामध्ये आत्ता ज्या भगिनी ध्यान करतायत आणि मेनोपॉज फेजमध्ये आहेत, त्यांचा हा परिणाम हा नक्कीच संतुलित राहिलेला आहे. वास्तविक मेनोपॉजमध्ये तुमची काहीच चुकी नसती. इंटरनल सगळे हार्मोन बदलत असतात आणि मधच हे सगळे मूड स्विंग्स येत असतात, ज्याच्यामध्ये कधी डावीकडे आपण जातो आणि निराशा आणि रडणं किंवा डिप्रेशनकडे जातो, किंवा डायरेक्ट राग येणं, क्रोध येणं वगैरे वगैरे. तर ह्याच्यामध्ये परमपूज्य श्री माताजी म्हणतात की ह्याच्याही पुढं आपल्याला जायचं आहे, ज्याच्यामध्ये संतुलनची अवस्था मेंटेन करून मध्य नाडीमध्ये राहून तुम्ही त्या शक्तीचा वापर जास्तीत जास्त मध्य नाडीत आणि टाळूवरती किंवा शक्तीकडे कसं लक्ष राहील ह्याकडे देणं गरजेचं आहे. तशा पद्धतीचं ध्यान तुम्ही डेव्हलप करा. आणि नंतर तुम्हाला जरी असे मूड स्विंग्स आले तरी तुम्ही त्यातनं डिस्टर्ब नाही होणार. तुमच्या लक्षात येईल की अरे आता मी डिप्रेशनकडे चालले किंवा राग येतोय, पण लगेच तुम्ही त्याला ओव्हरटेक करून तिथेच संतुलन करून तुम्ही हे मेंटेन ठेवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदा आपण ध्यान व्यवस्थित होण्यासाठी तूप कापूर ट्रीटमेंट, म्हणजे साजूक तुपामध्ये भीमसेनी कापूर टाकून दिवसाआड 2-2 थेंब आपण नाकात सोडायला सांगितले होते. ती हवी तर क्लिप पुन्हा एकदा बघून घ्या. हे सुद्धा आपण टाका, जेणेकरून नाकात जेव्हा आपण तूप सोडतो तेव्हा ते डोक्याकडं जातं आणि हार्मोन्स आणि हे जे काही डोक्यामध्ये वातनाड्या असतात त्यांना देखील थोडंसं रिलॅक्सेशन मिळून आपणाला मेनोपॉजमध्ये ह्या गोष्टीला नक्कीच मदत होईल. अश्विनीताई म्हणतायत की त्यांना डिप्रेशनचा डॉक्टर आजार होता. शरीराने सिपत नावाचं गाव आहे, सिपतमध्ये आहे, पण मनाने नागपूरलाच फिरत असते. सहयोगामुळे खूप कंट्रोलमध्ये राहते आणि बरेच प्रश्न मनात येतात. अश्विनीताई, पहिल्यांदा तर तुम्ही डिप्रेशनच्या अवस्थेतनं जातायत हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही हे लिहिलं आहे, त्याबद्दल तुमचं खरं ओपनली बोललात, तुमचं कौतुक आहे. तुम्ही आमच्या टोल फ्रीला देखील फोन करा, आणि ही मेडिटेशन हेल्पलाईन तेवढ्यासाठीच आहे. आणि ज्या वेळी तुम्हाला डिप्रेशनची अवस्था वाटते, तुम्ही उजवा हात जमिनीकडे ठेवून किंवा जमिनीवर ठेवून डावी बाजू शुद्ध करा. सकाळ संध्याकाळ तुम्ही कॅन्डलिंग हे केलंच पाहिजे, म्हणजे मेणबत्ती उपचार पद्धती. आणि हे हळूहळू कुंडलिनी शक्तीच्याच द्वारे बरं होईल. कधी काय अडचण वाटली टोल फ्रीला जरूर फोन करा. निवेदिताजी म्हणतायत, नमस्कार डॉक्टर विश्वेश सर आणि स्वप्नीलजी, गेले 81 दिवस अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. आमचे 3 महामंत्र व 3 नाडीवरील मंत्र पाठ झाले आहेत. खूप धन्यवाद. निवेदिताताई, खूप आभारी आहे. खरं हे मंत्र तुम्ही पाठ व्हिडिओवरनं केले असेल, याचे JPG पण बनले आहेत. मला करेक्शनला वेळ झाला नाही. या आठवड्यात तुमच्यापर्यंत हे आम्ही पोचवतो. इतरांनी देखील हे पाठ करावं, म्हणून बघावे. आणि त्याच्यानंतर जो क्लिअरन्स होतो चक्रांचा, तो खरंच एक विशेष अनुभव आहे. निर्विचार के बाद कौन सी अवस्था आती है? निर्विचार ध्यान की देखिए 3 अवस्था है. पुजारी सरनेम है इनका. निर्विचार के बाद निर्विकल्प समाधि, जैसे निर्विचार समाधि, निर्विकल्प समाधि, और उसके बाद है परमेश्वरी साक्षात्कार यानी गॉड्स रियलाइजेशन. निर्विचार यानी 2 विचारों में अंतर, जो हमें हर चीज़ की और विचारों की ओर देखने की क्षमता प्रदान करता है. निर्विकल्प समाधि, दूसरा कोई विकल्प नहीं, निशंक अवस्था होती है कि हमारे साथ जो भी घटित हो रहा है बस हम उसको फेस करते जाते हैं, कोई शंका नहीं, क्योंकि हमें पता है कि हमारे अंदर एक शक्ति का वास है. और गॉड्स रियलाइजेशन, परमेश्वरी साक्षात्कार यानी हमारे अंदर जो भी चलता है वो केवल भगवान की कृपा में, जैसे बांसुरी जो बजाओगे वैसे बजती हो, वैसी अवस्था है. तो ये तीनों अवस्थाएं बड़ी कठिन है. हम बस ध्यान करते रह के निर्विचार की ओर ध्यान देते हैं, आगे सब कुछ आते जाता है. अश्विनीताईंनी परत मेसेज दिलाय, तुमची तर परतफेड होऊ शकत नाही. मी डोनेशनची लिंक ओपन केली होती पण ते जमलं नाही. परत प्रयत्न करेल. डिव्हाइन वर्क यू आर डुईंग, हॅट्स ऑफ. अश्विनीताई, नवीन साधकांकडून कुठल्याही पैशाची आमची अजिबात अपेक्षा नाहीत.
हे जे काही इथलं सगळं साहित्य खरेदी केलं आमच्यासारखी लोक 500-1000 रुपये जे काय डोनेट करतात त्यातनं होतं. सहजोगा ध्यानच्या बाबतीत श्रीमातांनी कधीही कोणाला सांगितलेलं नाही की तुम्ही त्यांच्याकडनं कुठले चार्जेस घ्यावेत. ज्यांना स्वतःहून वाटतात ती ह्या कार्यासाठी मदत करतात. तुम्ही सर्व नवीन साधकांकडून आम्हाला 1 नया रुपयाची अपेक्षा नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, नाहीतर हा उगाच तुमचा गैरसमज होईल की सहजोगात येऊन आपल्याला काहीतरी इथं समर्पण किंवा काही डोनेशन द्यावं लागते, काय पैसे द्यावे लागतात. अजिबात नाही, विनामूल्य आहे हे सगळं ज्ञान. नीता अनंत ठाकरे, चंद्रपूर, महाराष्ट्र. उजव्या पायाची नस टाचेपासून कमरेपर्यंत लागली आहे. दुखण्यामुळे उभे राहता येत नाही. आपल्याला जे आता पण त्रास सांगितलेला आहे, तर मागच्या बोलत राहा. मागच्या कमरेपासनं ते टाचेपर्यंत आपली जी नस लागते त्यालाच आम्ही उजव्या बाजूची सायटिक नर्व असं पण म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रथम म्हणजे जे स्वाधिष्ठान चक्राची जी शुद्धी आहे त्याच्यामध्ये परमचैतन्य देणं, मीठ पाण्याचा वापर करणं, या 2 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण त्याच्या जोडीला आपल्याला थोडेसे साधेसुधे जे आपल्या डॉक्टरांनी जर काही व्यायाम सांगितले असतील कमरेचे किंवा पायाचं स्ट्रेचिंग एक्सरसाइज, हे देखील आपण जरूर करणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला जे आपण मगाशी सांगितलं ते व्हायब्रेटेड ऑइल म्हणजे तिळाचं तेल किंवा जे काही आपल्याकडे तेल अवेलेबल असेल त्यांनी रोजच्या रोज कमरेच्या बाजूला मालिश करणं, या 3 गोष्टींचा वापर आपण करा. आणि फारच दुखत असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन काही पेनकिलर तात्पुरतं लागत असेल ते बघा. तर या गोष्टी आपण जरूर करून बघा. आणि मागच्या वेळेला कंबर किंवा ह्या गोष्टी दुखत असतील तर कमरेचं रक्षण करणाऱ्या ज्या देवींचं वर्णन देवी कवचमध्ये दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये श्री भगवती देवी असं सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला मंत्र तर यायला लागलेत, तर आपण जरूर डावा हात असा श्री माताजींकडे करत उजव्या हाताने कमरेचा भाग जिथं दुखतोय तिथे हात फिरवत ओम त्वमेव साक्षात श्री भगवती देवी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः असा मंत्र म्हणून आपल्या कुंडलिनी मातेला जरूर विनंती करा, हे कुंडलिनी माते, माझ्या कमरेमध्ये जे असंतुलन निर्माण झालं आहे, कृपा करून आपण संतुलन करण्यासाठी मला मदत करा. फक्त हे सगळं करताना तुम्ही शक्तीशी जोडलेले असणं गरजेचं आहे, ध्यानाच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. आणि मग ह्या पद्धतीने आपण असा वापर करा. हे नुसतं कमरेसाठीच नाही आहे, गुडघ्याला पण मानेला पण. फक्त मंत्र वेगवेगळे आहेत. चैतन्य देण्याची, तेल लावण्याची पद्धत तीच आहे आणि थोडेफार व्यायाम बदलतील. जय श्री माताजी. सुमित रोंगे साखरा येथून यांनी प्रश्न विचारलाय, सुंदर अक्षर येण्यासाठी उपाय सांगा. खरं तर सुंदर अक्षर म्हणजे अक्षर येण्यासाठी तुम्ही लिहिलं डॉक्टरांना पाहिजे. फक्त हा प्रश्न विचारू नका. काय डॉक्टर? डॉक्टरांना फक्त हा नाही, मी प्रश्न विचारू म्हणून नका. तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत. तर डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणतील माझं अक्षर ओळखा. आणि मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा, मॅनेजमेंट बॅकग्राऊंडचा, मी म्हणेल टायपिंग करा. टायपिंगने खूप छान अक्षर येतं. पण मी सांगतो देवाच्या कृपेत माझं अक्षर चांगलं आहे मराठीतलं. तर त्याच्यासाठी एकच आहे की प्रॅक्टिस. कारण स्टँडर्ड अक्षरं माहिती आहेत. हां, मी जे मेसेजेस टाईप करून पाठवतो किती छान अक्षर असतं, कारण मी टाईप केलेलं आहे ते. तर हे मराठीचे जे शब्द आहेत, हिंदी आहेत, इंग्रजी आहेत, ह्याची लिपी ठरलेली आहे. म्हणजे ए सारखाच जगाच्या पाठीवर सगळीकडे ए तसाच आहे. ती जी स्टँडर्ड लिपी ठरली आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. किंवा ज्या स्लेट पाट्या देखील असतात बाजारामध्ये उपलब्ध, तर त्याच्यावरती देखील करावं. पण आणि सहयोगामध्ये जेव्हा ध्यान साधना सुरू झाल्यानंतर बऱ्याच मुलांचे अक्षर सुधारलेत. त्याचं कारण असं आहे की माणसंच सुधारतात डॉक्टर, तर अक्षर का नाही सुधारणार? तर थोडीशी एकाग्रता झाल्यानंतर जे काही आपण लिहितो आणि त्याच्यात संतुलन येतं आणि
ॲटोमॅटिक जी काही आपण गोष्ट करतो ती चांगलीच होती असं एक आपण सहयोगामध्ये श्रीमाता यांनी सांगितलेलं आहे. खास करून स्वाधिष्ठान चक्राचा तो गुणधर्म आहे की ज्याच्यातनं अक्षर चांगलं येणं म्हणा, वाद्य वाजवता येणं म्हणा, जे काही आहे त्या गोष्टीमध्ये नवीन निर्माण करण्याचं जे चक्र आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, ब्रह्मदेव आणि सरस्वती जे नवन निर्माण करण्याची क्षमता दर्शवतात. आणि नक्कीच सहयोग ध्यान पद्धतीतनं हे आपल्याला अवगत होतं. श्वेताजींनी विचारलं 3 वर्षाच्या मुलीला सॉल्ट वॉटर केलं चालेल का? तिला काही रॅशेस वगैरे पाठीवरती येतात. हो, मीठपाणी तुम्ही लहान मुलांकडनं करू शकतात. त्यांना बसवायचं मीठ पाण्यामध्ये. हे कुणाचं आहे? अर्जंट प्रश्न म्हटलं आहे पण त्यांनी काय टाकलं आहे? राजू एरनकर. स्वप्नील सर, माझा MNDचा प्रश्न अर्जंट घ्या. वरती दिला आहे का त्यांनी? डॉक्टर MND कॅन बी क्युअर्ड. MNDचा लॉंग फॉर्म मला नाही माहिती खरं, का मी बायोलॉजी 11वी सोडून दिलं होतं. काय MND? त्यांचा प्रश्न वरचा बघा ना. हो ना. कॅन वी क्युअर MND इन सहयोगा? ह्याविषयी आपण एक पुढच्या 2 मिनिटात बघूया. तो ठीक. पुढचा प्रश्न घ्या. ओके. 14-15च्या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे. पोटामध्ये खूप आग येते असा एक प्रश्न आहे. पोटामध्ये आग येतं. तुम्ही भवसागर चक्रावरती काम करावं. भवसागर म्हणजे मीठपाणी आपण जरूर करावं. प्लीज़ आप इंग्लिश में या हिंदी में आंसर बताएं. कल पूजा के टाइम कूला. अरे मैंने हिंदी और अंग्रेजी तो शब्द इस्तेमाल किए थे. आई टोल्ड दैट दिस प्रोसेस, अब एक तो आपने नाम ठीक से लिखा नहीं, NEKNOW, ये कौन से भारतीय का नाम होता है? आप पहले अपना नाम तो डालें. हम लोग फ्रेंडली है इसका मतलब इतना भी नहीं ना कि आपका नाम तक आप नहीं बताएं. ठीक है. सो व्हेन यू गेट वाइब्रेशंस दे मूव फ्रॉम योर होल बॉडी, इट मूव्स फ्रॉम योर हैंड, इट मूव्स फ्रॉम योर लेग. सो दैट्स अ गुड साइन. मुझे लगता है कुछ लोग ज़्यादा ही विचार करने लगते हैं. वाइब्रेशंस आते तो आ रहे हैं ना, बॉडी में से ही आ रहे हैं ना, बॉडी से ही आते हैं वो. ज़्यादा कॉशियस होके मत कीजिए सहयोग. ठीक है. 5चे सत्र चालू राहणे आवश्यक आहे. हो ठीक आहे. कॅन्डलिंग करताय लॉकडाऊनपासून. मला आमलेकर मॅडम यांनी कपूर अजवाइन सांगितलंय करते. अश्विनी ताई अगदी बरोबर आहे. तुम्ही जर इफ यू आर ऑलरेडी इन टच विथ मिसेस आमलेकर फ्रॉम नवी मुंबई, फार चांगली गोष्ट आहे. कारण कॅन्डलिंग, कॅम्फरिंग, कपूर अजवाइन ह्या एकाच अग्नितत्वाच्याच ट्रीटमेंट आहेत. तुम्ही जरूर त्यांच्याशी टचमध्ये राहा. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट सहयोगिनी आणि खूप मदत करतात मिसेस आमलेकर ह्या सगळ्या टोल फ्रीवरती येणाऱ्या कॉलला. तर अश्विनीताई तुम्ही राजश्री आमलेकर यांचा संपर्क जरूर राहू द्या. बंधन घेत असताना क्षणिक दुर्लक्ष होतं. सहस्रार चक्रावर गाठ बांधताना या अगोदर 2 बांधल्या की एक हेच लक्षात राहत नाही. खूप क्षणिक आहे, ते आठवत नाही. काय करावे? काही करू नका. तुम्ही गाठ मारतायत हेच पुष्कळ आहे. ठीक आहे. 1 बसू द्या का 2 बसू द्यात. तुमच्या जरी लक्षात नाही राहिलं त्या कुंडलिनीला माहिती आहे की ह्यांच्या डोक्याच्या वर आपण गेलं पाहिजे. ठीक आहे. हां, ओके. डॉक्टर साहेब, जरा विजेचा पण प्रॉब्लेम आलेला आहे. MNDचं आत्ता सांगायचं असेल किंवा टोल फ्रीला त्यांना फोन करायला सांगू? बरं, ठीक. घ्या जरा. हां, येस, ही इज फ्रॉम ठाणे. ही हॅज मेन्शन. MND विषयी जो काही मोटर न्यूरॉन डिसीजबद्दल जो कोणी प्रश्न विचारला आहे, शेवटी हा नर्व संबंधीचा डिसीज आहे. जे काही ट्रान्समिशन आपल्या मेंदूमधनं शरीराकडं किंवा शरीराकडून मेंदूकडं होत असतं, ह्याच्या ज्या संवेदना ज्या नसांमधनं होत असतात, तर निश्चितच आपण सहयोगाची जोड त्याला देऊ शकता. बऱ्याच वेळेला आपण आत्ता स्वाधिष्ठान चक्राचं जी माहिती ऐकत होतो, ज्याच्यामध्ये ब्रह्मदेव सरस्वतींचं स्थान आहे आणि ब्रह्मदेवांकडं काम काय आहे, काय दिलेलं आहे,
तर त्यांनी सृष्टी निर्माण केलेली, म्हणजे नवीन काही गोष्ट निर्माण करायची असेल तर त्यांची मदत घेता येईल, म्हणजे त्यांचं स्वादिष्टान चक्र. आणि मेडिकल सायन्सप्रमाणे जर विचार करायचा झाला तर ब्रेन्सच्या ज्या सेल आहे, ब्रेनच्या सेल्स ग्रे कलरच्या, त्या ह्या ओटीपोटाच्या ज्या फॅट सेल्स आहेत त्या कन्व्हर्ट करूनच त्या सेल्स तयार होत असतात. तर सर्वात महत्त्वाचं शेवटी हे शरीर आहे, पंचमहाभूतात्मक आहे. मग त्याच्यात नर काय आणि रक्त काय आणि मांस काय आणि अस्थि काय, जे काही 7 धातू वर्णन केलेले आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र. जसं आपण ध्यान साधना करत जाऊ आणि निश्चितच एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा परिणाम तिसऱ्यावर, असं होत होत ओव्हरऑल परिणाम तुमच्यावरती नक्कीच ह्या मोटर न्यूरॉन डिसीजमध्ये आपल्याला होईल. पण आपले जे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांनी दिलेले सर्व काही व्यायाम पद्धती किंवा औषधी नर्व टॉनिक्स किंवा ज्या आहेत त्या गोळ्यांची मदत घेत घेत आपल्याला हे करणं गरजेचं आहे. नाकातलं तूप कापूर सुद्धा ह्याच्यामध्ये गृहीत धरणं गरजेचं आहे. थँक्यू डॉक्टर साहेब. आजचं सत्र आजचे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. काही कोणाचे बाकी असतील तर टोल फ्री क्रमांकावरती जरूर संपर्क करावा. आज मराठीत नव्हतं, परवा आहे 17 जून. 17 जूनला आपण पुन्हा मराठीच्या सत्रामध्ये भेटणार आहोत. सहयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुणेच्या वतीने मी स्वप्नील धाडे, माझे सहकारी डॉक्टर विश्वजित आणि बदललेले तात्या नाना, ह्या सर्वांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय श्री माताजी.